गुड मॉर्निंग मित्रांनो. छोट्याशा राईडला निघालो आज आपण परत बऱ्याच दिवसानंतर आणि मस्त प्लॅन झाला आमचा. आता भटकंतींटा आहे मित्रांनो, भटकंतीला निघालो आहे. बऱ्याच दिवसांनी भेट ठरला आहे आणि एक आमचा ग्रुप आहे, तर ते म्हटलं आपण आज जाऊयात फिरायला. पण हा ग्रुप राईडवाला नाही आहे, हा भटकंतीवाला ग्रुप आहे. मीटिंग पॉईंट एकदम जवळ आहे आपल्या घराच्या, ब्रिज खाली हायवेच्या. आणि आजचं जे ठिकाण आहे ना ते म्हणजे आपलं छत्रपती शंभूराजांचं जन्मस्थळ म्हणजे पुरंदर किल्ला. करू आपण एक्सप्लोअर, तुम्हाला पण दाखवतो, तुम्ही पण बघा मी पण बघतो. आपल्या मीटिंग पॉईंटला सिग्नल लागलेला आहे. ब्रिजच्या पलीकडे मित्र थांबले समोर. सिग्नल तोडू नका अन्यथा फाईन मारला जाईल. हे बघा इथे थांबलेत सगळेजण. दत्तडंग दत्तडंग ला भले आम्हास बा. चला मीटिंग पॉईंटवरनं निघालोय आणि आपल्या घरापासून पुरंदर किल्ला फक्त 50 किलोमीटर आहे. 1 तासाचा रस्ता. वातावरण मस्त थंड आहे पुण्यामध्ये, त्याच्यामुळं गार लागते. एक नंबर सूर्योदय. कसं आहे, कमाल कमाल कमाल. ह्याला म्हणतात दिवसाची सुरुवात सूर्यदेवाच्या आशीर्वादाने. बापरे लय जड झालं. थंडी चांगली पडली आहे. पण आता किल्ल्यावरती तर असं धुका असेल ना, पण आता ॲक्च्युली मला वाटतं किल्ल्याचं टायमिंग आहे काहीतरी. मित्रांनो पुरंदर किल्ल्यावरती जाण्यासाठी ना त्याचं टायमिंग आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 4 पर्यंत. जाताना तुम्ही पण कधी जाणार असतो तर या गोष्टीची काळजी घ्या. 9 ते 4चं टायमिंग आहे. आणि कारण तिथं एक मिलिटरीची छावणी आहे ना, त्याच्यामुळे त्यांनी तो टायमिंग ठेवला आहे. फक्त जाताना तुम्ही या गोष्टीचं माहिती घ्या आणि मगच जावा. नवीन कात्रज बोगदा, बोगद्याचं आगमन झालेलं आहे मित्रांनो. वा, रायडरच रायडर. संडे म्हटलं की NH4ला गर्दी. पुणे बँगलोर हायवेला खूप रायडर असतात. सासवड 16 किलोमीटर इकडून सरळ. देवडी पेट्रोल पंप. येताना भरू पेट्रोल आपण. धर्मवीर श्री छत्रपती संभाजीराजे प्रवेशद्वार केतकावळे. केतकावळे गाव इकडं. नारायणपूर मला वाटतं इथून एक 7-8 किलोमीटर असेल.
इकडून आपल्याला नारायणपूरचं मंदिर सोडलं की अर्धा 500 मीटरला राईट आहे आपल्याला. हे श्री दत्त हॉटेल लक्षात ठेवा, हा रोड आहे. छत्रपती संभाजी महाराज जन्मस्थळ किल्ले पुरंदर, इथून सरळ जायचं. काढ ना भैया. आता इथून आता मेन किल्ल्याचा रस्ता गेला आहे. घाटात जाऊन वरती मग गाडी कुठे लावायची, तिथून मग आपण जायचं. जाताना बऱ्याचशा गोष्टी आहेत पाहायला. एक तर इंग्रजांच्या काळातले 2 चर्च आहेत, आपले महादेवाचं मंदिर आहे, असे 4-5 गोष्टी आहेत. आपण त्या सगळ्या कॅप्चर करत जाऊ. तसं तुम्हाला दाखवतोच पुढं. मी काय डिटेलमध्ये नाही माहिती देणार आहे. जे आपण जे दिसेल, जे काय बघता येईल तेवढं कवर करू. अशी शेती चालू आहे बघा इथे. लोक मस्त शेती करतात, पूर्ण हिरवळ आहे. फर्स्ट टाइम आलं, पण काय लँडस्केप आहे, काय झाड आहे, म्हणजे एक नंबर. किल्ल्याच्या सगळ्या गोष्टी भारी आहेत. काय राव, मला काय कळत नाही असं काय कॅज्युअली. हे पुढे गेले का? गौमाता आणि भुबू देवा, भुबू, गौमाता आणि भुबू शेतात चरायला चाललेत. कसं आहे टर्न, कसं आहे? थांबवायचं कुठेतरी, थांबवून काढूयात पाहिजे. जर पहिले थांबतो बघ. आपले पब्लिक को भी दिखाएंगे ना भाई. एक नंबर दिसतोय, पूर्ण नारायणपूर दिसतोय खाली. अजून वरती जाऊ. शिवछत्रपती. हे इंग्रजांच्या काळामधले 2 जे चर्च होते त्यामधला हा पहिला चर्च आहे. आणि ह्याची कंडिशन आता तशी खूप चांगली आहे. हो, हा इथून जायला होता चान्स. खालून गावातून हा गेट यायचा, हा दरवाजा. एक मेन दरवाजा खालून गावातून येतो, पण हा सध्या बंद केला काहीतरी कारणाने. पूर्ण असं खालून येत होता. हा पण किल्ल्याचा एक द्वार आहे, तर तो बंद केल्यामुळे इंग्रजांच्या काळात बांधलेला हा दुसरा चर्च आहे. लास्ट टाइम आपण फर्स्ट बघितला आणि हा दुसरा आहे. आता आपण आतमधून बघू. दुसरा चर्च. ठीक आहे. आता म्हणजे अशी स्थिती अजूनपर्यंत त्याची खूप चांगली, कशी चांगली कंडिशन ठेवली. हे आपले वीर मुरारबाजी देशपांड्यांचं स्मारक आहे.
याची माहिती आहे. ह्याची माहिती बघा तुम्ही. एक बाळ आणतात नाही. हे आमच्या प्रत्येक किल्ल्यावरचं काम आहे. हे आमचे कार्यकर्ते छोटे मावळे. नीट काढा. आणि हे आमचं आता पूजेचा टाइम चालू आहे. झाडून घेऊन आम्ही काढ तिकडे ढकल खाली. नीट घे काढते ते पण तिथे इथं. हेल्मेटला पुढे लावलेलं. तिथं लागेल आपल्याला. ऐक नाही पूजेची टाका. पूजेची पाणी तिथे टाका. हे बजरंगबलीचं मंदिर आहे. जय बजरंगबली. रांगोळीचा पण एक फोटो. नको काय रांगोळीचा. अशी लावायची. कथा ये है महाराज मेरे की, हिंद का अमर उजाला था।
पान पे कर दिए प्राण न्योछावर, लहू में जिसके ज्वाला था। रणधीर वीर तूफान चीर मेरे छत्रपति महाराज संभाजी, भूले अतीत शत्रु अधीर। दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति का दिव्य सपना तो मिटा नहीं, दोनों पैर कटे शंभू के ध्येय मार्ग से हटा नहीं, हाथ कटे तो क्या हुआ सत्कर्म कभी छूटा नहीं, दिव्य सपना सपनों में तेरा आज जय जयकार है, अमर शंभू तू अमर हो गया तेरी जय जयकार है, मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, है दूजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था। छत्रपती संभाजी महाराज की जय। आता वरती परत एकदा हीच ती जागा छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेली. फुलांचं घे मोकळे नका चालू. समोर इकडे काढ ना.